क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सप्तशृंगी गड, दिव्यांग तरुणाची सप्तशृंगी गडावर आत्महत्या, बचावापूर्वीच दुर्दैवी मृत्यू। श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आलेल्या साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील दिव्यांग तरुणाने शीतकड्यावरून खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर श्री भगवतीच्या दर्शनासाठी गर्दी। साक्री तालुक्यातील ब्राह्मणवेल येथील हरिसिंग पवार वय 34 हा युवक सोमवारी रात्री आपल्या नातेवाईकांसोबत गडावर कार्यक्रमाच्या निमित्ताने आला होता। काल सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास त्याने देवीचे दर्शन घेतले। शीतकडा परिसरात आले तेव्हा संरक्षक बॅरिकेड ओलांडून त्याने खोल दरीत उडी मारली। सदर घटनेची माहिती कळवण पोलिसांना मिळता शीतकड्याच्या पायथ्याशी भातोडे तालुका दिंडोरी शिवारातील पोलिसांनी स्थानिकांच्या व कळवण पोलिसांच्या तसेच आपत्ती व्यवस्थापन समिती व वन विभाग यांच्या संयुक्त मदतीने शोध घेतला असता 800 ते 900 फूट खोलदरीत मृतदेह आढळून आला। याबाबत वणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कळवणचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर, पोलीस हवालदार व्ही.जी. साबळे, योगेश गवडी, मनसाराम बागुल, संदीप बत्तिशे, पोलीस मित्र सिद्धार्थ गांगुर्डे पुढील तपास करत आहेत। या मोहिमेत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे पराग कुलकर्णी, रवींद्र पवार, सागर गावित, रुपेश गवडी, ज्ञानेश्वर गावित, नानाजी सोनवणे, लक्ष्मण गवडी, ट्रस्ट सुरक्षा रक्षक सोमनाथ गवडी, किरण पवार, तात्या गांगुर्डे, पोपट हिरे, ट्रस्ट रुग्णवाहिका चालक चंदर गवे यांनी मृतदेह काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। दरम्यान वणी ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। सदर तरुण हा ऊसतोड कामगार व शेतमजुरी करणारा होता, तसेच तो एका पायाने दिव्यांग होता। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।